युक्तिवाद केला जाईल आज, कारण तिन्ही वकिलांकडून तुमची बाजू मांडली जाणार आहे. सिब्बल यांनी काल राबिया केस विसंगत असल्याचं सांगितलं होतं. हा निश्चित स्वरूपात राबिया केसचा विषयच्या जो कपिल सिब्बल ज्या गोष्टीचा उल्लेख करतात आणि राबिया केस मधले काही मुद्दे आहेत ते मुद्दे म्हणजे आता जसा सीएम पदाचा आदरणीय उद्धव साहेबांनी जो राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, परत जे उपसभापती आहे यांच्यावरच स्वतःवर अविश्वासाचा ठराव एके ठिकाणी असताना ते दुसऱ्यावर अपात्र करण्याचा त्यांना अधिकार नाही. या गोष्टी जरा कायदेशीर बाबी एकनाथ शिंदे संविधानिक नाहीत पदावर त्या, असं देखील सिब्बल निकाल म्हटलं होतं. नाही, हे संपूर्णतः संवैधानिक प्रोसिजर प्रमाणेच केलेलं आहे. घटनेचे जे नियम आहेत त्या नियमाची पूर्तता करूनच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही सगळी प्रोसिजर केली. 7 जजेसच्या बेंचकडे जर प्रकरण गेलं तर लांबणीवर पडू शकतं. परत ठाकरे गटाची तीच मागणी आहे प्रामुख्याने. नाही, आता न्यायप्रविष्ट न्यायालय या संदर्भात जो काही निर्णय देतील म्हणजे न्यायालय याबाबत निर्णय देईल अशी प्रतिक्रिया गटनेते राहुल शेवाळे यांनी दिलेली आहे. खरं तर शिंदे गटाच्या वतीनं मोठे नेते कुणी कोर्टात उपस्थित राहत नाहीत. मात्र यावेळेला सर्वोच्च न्यायालयातल्या या सुनावणीच्या वेळेला राहुल शेवाळे स्वतः सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. तर आमदार अपात्र ठरवले तेव्हा ठाकरेंनी राजीनामा दिला होता. शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या असा युक्तिवाद या ठिकाणी साळवे यांनी केला. एकनाथ शिंदे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत असं साळवे यांनी या ठिकाणी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. तर पहिल्यांदा ठाकरेंनी राजीनामा दिला, मग एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. नबाब रेबिया प्रकरण हे महाराष्ट्रासाठी लागू होतं असा युक्तिवाद साळवेंनी केलेला आहे. शिंदे हे संविधानिक मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे निवडून येईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. एका बाजूचे लोक हे दुसरीकडे वळले. 2 जुलैला सभापतींची निवड आली आणि त्यानंतर नोटीस येते आणि 3 जुलैला निवडणूक निश्चित केली जाते असा युक्तिवाद साळवेंनी केलेला आहे. 4 जुलैला राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलं असा युक्तिवाद इथे साळवेंनी केलेला आहे. तर 16 आमदारांच्या निलंबनानंतर ठाकरेंनी राजीनामा दिला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. साळवेंच्या युक्तिवादावर कपिल सिब्बल यांनी आक्षेप देखील घेतला. त्यावर हरीश साळवे यांनी पुढचा घटनाक्रम जो आहे तो सांगितलेला आहे. 22 तारखेला नेमकं काय घडलं तेव्हापासूनचा घटनाक्रम हरीश साळवे यांनी सांगितलेला आहे. एकनाथ शिंदे कायदेशीर मुख्यमंत्री असल्याचा युक्तिवाद इथे हरीश साळवे यांनी केलाय. तर आतापर्यंत हरीश साळवे यांचा युक्तिवाद काय आहे ते आपण पाहूया. अजय चौधरींची निवड बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद साळवेंनी केला. गटनेता म्हणून त्यांची निवड बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं. नबाब रेबिया केस संदर्भात भूमिका मांडण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. नबाब रेबिया प्रकरण महाराष्ट्रातील सत्तांतराशी लागू होतं असा युक्तिवाद साळवेंनी केलाय. अजय चौधरी यांचं गटनेतेपद बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सुद्धा साळवेंनी केलाय. कायदेशीर बैठक न बोलावता गटनेत्याची नियुक्ती केली असं सुद्धा साळवे कोर्टात म्हणाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आमदारांना अपात्र ठरवलं असं सुद्धा साळवेंनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला फक्त 14 आमदार उपस्थित होते असं सुद्धा साळवे कोर्टात म्हणतायत. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अधिकार नसताना पदावर राहिले असा सुद्धा युक्तिवाद साळवेंनी केलाय. झिरवाळांविरोधात अविश्वास प्रस्ताव असताना आमदार अपात्र ठरवले गेले असंही साळवेंनी युक्तिवाद केलाय. नक्कीच कृष्णा, आणि आणखी एक महत्त्वाची बातमी की हरीश साळवे यांच्या युक्तिवादानंतर आता न्यायमूर्ती आपापसात चर्चा करतायत. तर साळवे यांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर गटनेतेपदासंदर्भात आणि एकूण घटनाक्रम त्यांनी मांडलेला आहे आणि सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे कसे जबाबदार आहेत असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला. त्यानंतर न्यायमूर्ती आपापसात चर्चा करतायत. तर साळवेंचा युक्तिवाद पुन्हा एकदा आपण पाहूया. ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिला असा युक्तिवाद साळवेंनी केलाय. एकनाथ शिंदे कायदेशीर मुख्यमंत्री असल्याचं सुद्धा साळवे युक्तिवादामध्ये म्हणतायत. भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत होतं असा युक्तिवाद साळवेंनी केलाय. शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या असा सुद्धा युक्तिवाद साळवेंनी केलाय. ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी बोलावलेलं होतं असंही युक्तिवादामध्ये साळवे म्हणाले. 28 जूनला ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलावण्यात आलेलं होतं अशी माहिती सुद्धा साळवेंनी कोर्टामध्ये दिली. साळवेंच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्तींची आपापसात चर्चा सुरू झाली. दोन्ही गटाचे वकील जे आहेत ते कालपासून युक्तिवाद करतायत आणि आता न्यायमूर्ती आपापसात चर्चा करतायत. सध्या शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू आहे आणि साळवेंच्या युक्तिवादानंतर आता न्यायमूर्तींची आपापसात चर्चा सुरू झाली.
तर साळवेंच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्तींच्या आपापसामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। साळवेंनी या ठिकाणी जे मुद्दे मांडले त्यामध्ये गटनेता कसा बेकायदेशीर आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर एकनाथ शिंदे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत असा युक्तिवाद साळवेंनी केला। त्यासाठी त्यांनी पूर्ण घटनाक्रम या ठिकाणी सांगितला। भाजप आणि शिंदे गटाकडे पूर्ण बहुमत असल्याचा युक्तिवाद साळवेंनी केला। सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असा युक्तिवाद इथे साळवे यांनी केला। सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, कारण आमदार अपात्र ठरवल्यानंतर बहुमत नाही असं कळल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे सरकार कोसळलं असा युक्तिवाद साळवे यांनी केला। उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी इथे सरकार स्थापनेसाठी दावा केला असा युक्तिवाद साळवे यांनी केला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे कायदेशीर मुख्यमंत्री असल्याचा दावा आणि युक्तिवाद इथे